दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. गुरुचरित्र अध्याय 51. श्री गणेशाय नमः. नामधारक बिनवी सिद्धासी कथा सांगितली आम्हासी. मल्लेचे राजे श्री गुरुसी होते नगरासी नेले. तेथून आले गाणगाभुवना पुढील वर्तल्या निरूपणा. सांगा स्वामी कृपाघना गुरुचरित्र आम्हासी. सिद्ध म्हणे एकवत्सा कथा असे अतिविशेषा. एकता जाती सकळ दोषा चिंतले काम्य पावीचे. राजाची भेट घेऊनी श्री गुरु आले गणगाभुवनी. योजना करीती आपल्या मनी गुप्त राहावे म्हणून या. प्रगटो झालो बहुवसी राजा आला भेटीसी. उपजली भक्ती मल्लेंछासी नाना जाती येतील. म्हणून आता गुप्त व्हावे लोकमते निघून जावे. पर्वतयात्रा म्हणून भावे निघाले श्री गुरु परियेसी. गुप्त राहले गंगापुरी प्रगट दाविले लोकाचारी. निघाले स्वामी पर्वतगिरी शिष्यांसहित अवधारा. भक्तजन बोळवीत चिंता करीत अत्यंत. श्री गुरु संबोखीती समस्त राहावतीती अतिप्रीतीने. दुःख करीती सकळ जन लागताती श्री गुरु चरण. स्वामी आम्हा ते सोडून केवी जाता यतिराया. भक्तजनांची तू कामध्ये आम्ही बालक अज्ञानू. होतासी आम्हा निधानू सोडून जाता श्री गुरु. नित्य तुझे करिता दर्शन दुरिते जाती निरसून. जी जी कामना इच्छी मनी त्वरित पावे स्वामी या. बाळकाते सोडून माता केवी जाय अभेरिता. तू आमचा माता पिता नको अभेरू म्हणता ती. एकोणी नाना परी विनंती हासते झाले श्री गुरुमूर्ती. संबोखेती अतिप्रीती न करा चिंता म्हणून. आम्ही असतो याची ग्रामी नित्य स्नान अमरजा संगमी. वसो माध्यमी मठधामी गुप्त रूपे अवधारा. जे भक्त असती माझ्या प्रेमी त्यांते प्रत्यक्ष दिसो आम्ही. लौकिकमते अविद्याधर्मी बोल करीतो श्री शैलयात्रा. प्रातस्नान कृष्णातीरी पंचनंदी वृक्ष औदुंबरी. अनुष्ठाना बिंदू क्षेत्री मध्यानी येतो भीमातटी. अमरजा संगमी स्नान करोनी पूजा घेऊ मठी निर्गुणी. चिंता न करा अंतकरणी म्हणून सांगता श्री गुरु. एसी सांगती समस्तांसी संदेह न धरावा मानसी. गाणगाभुवनी अहर्निशी वसो आम्ही त्रिवाचा. जे जे जन भक्ती करती त्यांसी आमुचे अतिप्रीती. मनोकामना पावती सिद्ध वाक्ये असे आमुचे. अश्वत नव्हे कल्पवृक्ष संगमी असे प्रत्यक्ष. तुमच्या मनी जे अपेक्ष त्वरित होय पूजिता. कल्पवृक्षा ते पूजोनी मग यावे आमचे स्थानी. पादुका ठेवितो निर्गुणी पूजा करा मनोभावे. विघ्नहर चिंतामणी त्या ते पूजिता एकमनी. चिंतिले फळ तक्षणी लाभे तुम्हा अवधारा. समस्त विघ्नांचा अंतक पूजा तुम्ही विनायक. अष्टतीर्थे अस्ति विषेख आचरावे मनोभावे. संतोषकारक आम्हांप्रती त्रिकाळ करावी आरती. भक्तजन जे इच्छिती त्वरित होय अवधारा. ऐसे सांगोनी तयांसी निघाले स्वामी परियेसी. भक्त परतोनी मठासी आले चिंतित पायांते. चिंतित निगती मठांत तेथे दिसती श्री गुरुनाथ. लोक झाले विस्मित म्हणती वस्तू त्रिमूर्ती. यासी म्हणती जे नर ते पावती यमपुर. सत्य बोलिले निर्धार न कळे महिमा आम्हासी. समेची पाहता न दिसे कोणी प्रेमळ भक्त देखती नैने. या परी गौप्य रूप धरुनी राहिले श्री गुरु मठांत. दृष्टांत दाखविला भक्तांसी पातले आपण श्री पर्वतासी. पाताळ गंगा तीरासी राहिले स्वामी परियेसा. शिष्यांते निरूपिती अवधारा. पुष्पांचे आसन त्वरित करा. जाणे असे पैलतीरा ऐक्य होऊ मल्लिकार्जुने. निरूप देता श्री गुरुमूर्ती आणिली पुष्पे शेवंती. कुमुदे कल्हारे मालती करळीपणे वेष्टोनी. आसन केले अतिविचित्र घातले गंगेमध्ये पात्र. शिष्या सांगती वेगवक्र जावे तुम्ही गृहासी. दुःख करीत येत सकळी यांसी सांगती श्री गुरु चंद्रमौळी. गाणगा ग्रामी असो जवळी भावना धरावा दुजा तुम्ही. लोकीकमते आम्ही जातो ऐसे दृष्टांती दिसतो. भक्तजना घरी वसतो
निर्धार धरा मानसी. ऐसे भक्ता संभोगोने उठले श्री गुरु तेथोने. पुष्पासनी बैसोने निरोप देती भक्तांसी. कन्यागती बृहस्पती बहुधान्य संवत्सरी ख्याती. सूर्य चाले उत्तर दिगंती संक्रांती कुंभ परियेसा. शिशिर ऋतू माघ मासी असित पक्ष प्रतिपदेसी. शुक्रवारी पुण्य दिवसी श्री गुरु बैसले निजानंदी. श्री गुरु म्हणती शिष्यांसी जातो आम्ही निज मठासी. पावता खून तुम्हासी प्रसाद पुष्पे पाठवितो. येथील पुष्पे जाती शेवंती घ्यावा प्रसाद तुम्ही भक्ती. पूजा करावी अखंड रीती लक्ष्मी वसो तुम्हा घरी. अनेक सांगेन एक खून गायने करी जो माझे स्मरण. त्याचे घरी असे जाण गायन प्रीती आम्हासी. नित्य जे जन गायन करती त्यावरी माझी अतिप्रीती. तयांचे घरी अखंडिती आपण असो अवधारा. व्याधी न होय त्याचे घरी दरिद्र जाय त्वरित दुरी. पुत्र पौत्र श्रिया करी शतायुषी नांदतील. एकतील चरित्र माझे जरी वाचतील नर निरंतरी. लक्ष्मी राही त्याचे घरी संदेह न धरावा मनांत. ऐसे सांगोनी भक्तांसी श्री गुरु जहाले अदृशी. चिंता करीती बहुवशी अवलोकिती गंगेत. एशी चिंता करिता थोर तटाकी पातले नावे कर. तीही सांगितला विचार श्री गुरु आम्ही देखिले. शिष्य वर्गासी मनोहर व्यवस्था सांगती नावे कर. होतो आम्ही पैल तीर तेथे देखिले मुनीश्वर. संन्यास वेश दंड हाती नामे श्री नरसिंह सरस्वती. निरोप दिदला आम्हा प्रती तुम्हा सांग म्हणून. आम्हास आज्ञापिती मुनी आपण जातो कर्दळीवणी. सदा वसे गाणगाभुवनी ऐसे सांगा म्हणितले. भ्रांतपणे दुःख करिता आम्ही देखिले दृष्टांता. जात असता श्री गुरुनाथा सुवर्ण पादुका त्याची चरणी. निरोप सांगितला तुम्हासी जावे आपुल्या स्थानासी. सुखी असावे वंशोवंशी माझी भक्ती करुणी. प्रसाद पुष्पे आलिया घ्यावी शिष्ये काढोनिया. ऐसी आम्हा सांगोनिया श्री गुरु गेले अवधारा. ऐसे सांगती नावे कर समस्त राहिले स्थिर. हर्षे असती निर्भर प्रसाद पुष्पे पहाती. इतुकिया अवसरी आली प्रसाद पुष्पे चारी. मुख्य शिष्ये प्रीती करी काढोनी घेतली अवधारा. नामधारक म्हणे सिद्धासी मुख्य शिष्य कोण उपदेशी. विस्तारोनिया आम्हासी पुष्पे कोणा लाभली. सिद्ध म्हणे नामधारका शिष्य बहुत गुरुनायका. असती गंगापुरी एका गेले शिष्य आश्रमा. आश्रम घेती संन्यासी त्यांसी पाठवले तीर्थासी. तयाची नामे परियेसी सांगेन एका विस्तारून. बाळकृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती. पाठवते झाले प्रीती आपण राहिले संगमी. गृहस्थ धर्म शिष्य बहुत समस्त आपुले घरी नांदत. त्रिवर्ग आले श्री पर्वता प्रत चौथा होतो आपण. साखर नामे सायदेव कवीश्वर युग्मे पर्वभाव. नंदी नामे नरहरिदेव पुष्पे घेतली चतुर्वर्गी. गुरुप्रसाद घेऊन आले शिष्य चौघेजण. तीच पुष्पे मज पूजन म्हणून पुष्पे दाखविती. ऐसा श्री गुरुचा महिमा सांगतसे अनुपमा. थोडे सांगितले तुम्हा अपार असे सांगता. श्री गुरुचरित्र कामधेनु सांगितले तुझ विस्तारून. दुःख दरिद्र गेले पळून ऐसे जाण निर्धारी. ऐसे श्री गुरुचरित्र श्रवणी कीर्तनी अतिपवित्र. सुखे नांदती पुत्र पौत्र लक्ष्मीवंत होती जाण. धर्म अर्थ काम मोक्ष तयासी लाभे प्रत्यक्ष. महाआनंद उभय पक्ष पुस्तक लिहिता सर्वसिद्धी. ऐसे सिद्ध सांगतले नामधारक संतोषले. सकळाभिष्ट लाभले तात्कालिक अवधारा. म्हणी सरस्वती गंगाधर श्री गुरुचरित्र अति मनोहर. एकता पावती पैल पार संसार सागरात तारोनिया. श्री गुरुचरित्र एकता सकळाभिष्टे तत्वता. लादती म्हणून समजता एका म्हणे नामधारक. अमृताची असे माथणी स्वीकारिता भाविक जनी. धर्मार्थ काम मोक्ष साधने हेची कथा ऐकावी. पुत्र पौत्र ज्यासी चाड त्यासी हे कथा असे गोड. राहे लक्ष्मी स्थिर अखंड श्रवण मात्रे घरी नांदे. चतुर्विधी पुरुषार्थ लादती श्रवणे परमार्थ. श्री नरसिंह सरस्वती गुरुनाथ रक्षी त्यांचे वंशोवंशी. म्हणे सरस्वती गंगाधर श्रोत यांसी करी नमस्कार. कथा एका मनोहर सकळाभिष्टे साधती. मुख्य भाव कारण प्रेम करिता श्रवण पठन. निज ध्यास आणि मनन प्रेमे करुणी साधीजे. श्री नरसिंह सरस्वती शंकर त्याचे चरणी अर्पण साग्र.
त्याचे जी प्रसादे समग्र समस्त प्रजा सुखी असती. ग्रंथ ठेवावा शुद्ध स्थानी, शुद्ध वस्त्री शुद्ध मनी. नित्य पूजा करोने ग्रंथगृहा माझी ठेवावा. इति श्री गुरुचरित्रामृत सिद्ध नामधारक संवाद. अमृत गुरु समाधी नाम विख्यात 51शतमोध्याय. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू. श्री नरसिंह सरस्वती आख्याने सिद्ध नामधारक संवादे श्री गुरु समाधी गमन नाम 51शतमोध्याय. ओवी संख्या 75. गुरुचरित्र अध्याय 52. श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी श्री गुरु निघाले शैलयात्रेसी. पुढे कथा वर्तली केसी, ते विस्तारेसी मज सांगावे. सिद्ध म्हणे शिष्योत्तमा, काय सांगू सद्गुरूची महिमा. आता वर्णनाची झाली सीमा, परी गुरुभक्ती प्रेमा नावरे. श्री गुरु सिद्ध झाले जावे आसी, श्री पर्वते यात्रा उद्देशी. हा वृत्तांत नागरिक जनासी, कळला परियेसी तात्काळ. समस्त जन आले धावत, नर नारी सर्व मिळाल्या बहुत. गुरुची प्रार्थित अनेक भक्त, श्री पर्वतासी स्वामी का जाता. आम्हासी भासते व्यक्त, तुम्ही अवतार करिता समाप्त. निरंतर आपण असा व्यक्त, परिजनांशी सुव्यक्त दिसत होता. तुमचे चरणांचे होता दर्शन, पातकांचे होतसे दहन. आता केसे करतील जन, म्हणून लोटांगणे घालती. पुढे आम्हासी काय गती, आम्ही तरावे केशारेती. स्वामीचे चरण नौका होती, तेने पार उतरत होतो. तुम्ही भक्तास कामधेनू परी, कामना पुरवीत होता बरी. म्हणून जगले आजवरी, याऊपरी आम्ही काय करावे. स्वामी करता गाणगापूर, झाले होते वैकुंठपुर. आता दीपाविने जैसे मंदिर, तैसे साचार होईल हे. माऊली विने ताहने बाळ, की देवा विने देऊळ. जळविने जैसे कमळ, तैसे सकळ तुम्हा विने. माता पिता सकळ गोत, इष्टमित्र कुलदैवत. सर्वही आमचा गुरुनाथ, म्हणून काळ क्रमित होतो. आपल्या बालकांसी अभेरुनी, केसे जाता स्वामी येथुनी. अश्रुधारा लागल्या लोचनी, तळमती सकळ जन. तेव्हा गुरु समस्त जनांप्रती हास्यवदन करुणी बोलते. तुम्ही जन हो मानू नका खंती, सांगतो यथास्थित ते एका. आम्ही असतो याची ग्रामी, स्नान पान करू अमर जासंगमी. गोप्य रूपे राहते नियमी, चिंता काही तुम्ही न करावी. राज्य झाले मल्लेच्छाक्रांत, आम्ही भूमंडळी विख्यात. आमचे दर्शनास बहु येत, यवन सतत येतील पै. तेने प्रजेसी होईल उपद्रव, आम्ही अदृश्य राहतो यास्तव. ज्यास असे दृढ भक्तिभाव, त्यास दृश्य स्वभावे हो. लौकिकामध्ये कळावयासी, आम्ही जातो श्री शैल पर्वतासी. चिंता न करावी मानसी, ऐसे समस्तांशी संबोधिले. मठी आमुच्या ठेपितो पादुका, पूर्वीतील कामना एका. अश्वत वृक्ष आहे नेका, तो सकळिकांचा कल्पतरू. कामना पूर्वील समस्त, संदेह न धरावा मनांत. मनोरथ प्राप्त होती त्वरित, ही माता आमची सत्य जाण. संगमी करुणी या स्नान, पूजोनी अश्वत्थ नारायण. मग करावे पादुकांचे अर्चन, मनोकामना पूर्ण होतील. विघ्नहर्ता विनायक आहे तेथे वरदायक. तीर्थे असती अनेक, पावाल तुम्ही सुख अपार. पादुकांची करुणी पूजा, त्रिकाळ आरती करुणी ओजा. आमचे वचन यथार्थ समजा, म्हणून द्विजांसी गुरु सांगते. आम्ही येथेच राहतो मठांत, हे वचन जाणावे निश्चित. ऐसे संबोधनी जन अद्यंत, निघाले त्वरित गुरुराजपे. समागमे जे धावले जन, त्यांचे करुण समाधान. शिष्यांसहित त्वरित गतीने गेले निघून श्रीगुरु. लोकमाघारे परतले, समस्त गुरुच्या मठासी आले. तेथे समस्ताने गुरु देखिले, बेसले होते निजासने. सेवेची पाहता झाले गुप्त, जनमनी परमविस्मित. आम्ही सोडून आलो मार्गांत, येथे गुरुनाथ देखिले. सर्वव्यापी नारायण त्रयमूर्ती अवतार पूर्ण. चराचरी श्री गुरु आपण, भक्तांकारणे रूप धरिते. ऐसा दृष्टांत दाऊनी जनांसी, आपण गेले श्री शैल्यासी. पावले पातळ गंगेसी, राहिले त्या दिवशी तेथे. श्री गुरु शिष्यांसी म्हणते, मल्लिकार्जुनासी जाऊनी शीघ्रगती. पुष्पांचे आसन यथास्थित, करुणी निवृत्ती आणावे. शिष्य धावले अतिशीघ्र, पुत्रागादी कंद कल्हार. करवीर बकुळ चंपक मदार, पुष्पे अपार आणिली. त्या पुष्पांचे केले दिव्यासन, ते गंगा प्रवाहरी केले स्थापन. त्यावरी श्री गुरु आपण, बेसले ते क्षणी परमानंदे. बहुधान्य संवत्सर माध्यमास, कृष्ण प्रतिपदा शुभ दिवस. बृहस्पती होता सिंह राशीस, उत्तर दिशे होता सूर्यपे. शिशिर ऋतू कुंभ संक्रमण, लग्न घटिका सुलक्षण. ऐसे शुभ मुहूर्ती गुरु आपण, आनंदे प्रयाण करीते झाले. मध्य प्रवाहात पुष्पासनी, बेसोनी शिष्यास
संबोधिनी. आमचा वियोग झाला म्हणून तुम्ही मनी खेदन मानावा. त्या गंगापुरात आम्ही असोची पूर्ववत भावता दृढ धरा मनात. तुम्हा दृष्टांत तेथे होईल आम्ही जातो आनंद स्थानासी. तेथे पावलो याची खुणा तुम्हासी. फुले येतील जिन सजिनसी. तुम्हास तो प्रसाद पुष्पांचे करिता पूजन. तुम्हा होईल देव प्रसन्न. भक्तिभावे करावे जतन प्राण समान मानून. अनेक एक एका युक्ती जे कोणी माझे चरित्र गाती. प्रीतीने नाम संकीर्तन करते ते मज प्रिय गमती फार. मज पुढे करतील गायन जाणून राग रागिनी तानमान. चित्ती भक्तिभाव धरून करीते जे मज कीर्तन परमानंदे. भक्त मज फार आवडते. जे माझे कथामृत पान करते त्यांचे घरी मी श्रीपती. वस्तो प्रीतीने अखंडित आमचे चरित्र जो पठन करी त्यास लाभते पुरुषार्थचारी. सिद्ध सर्व ही त्याच्याद्वारे दासी परी तिष्ठतील. त्यासी नाही यमाचे भय त्यास लाभे लाभ निश्चय. पुत्रपौत्रांसहित अष्टेश्चर्य अनुभवोनी निर्भय पावे मुक्ती. हे वचन मानी अप्रमाण तो भोगील नरक दारुण. तो गुरुद्रोही जाण जन्म मरण दुःख अनुभवने न सुटे त्यासी. या कारणे असू द्या विश्वास सुख पावल बहुवस. ऐसे सांगून शिष्यास श्री गुरु तेथून अदृश्य झाले. शिष्य अवलोकित गंगेत तो दृष्टीने दिसते श्री गुरुनाथ. बहुत होऊन चिंताक्रांत तेथे उभे तटस्थ झाले. इतकियात आला नावाडी तेथ तो शिष्या सांगे वृत्तांत. गंगेचे पूर्वतीरी श्री गुरुनाथ जात असता म्या देखिले. आहे वेश संन्यासी दंडधारी. काशियांबर वेष्टिले शिरे. सुवर्ण पादुका चरणा माझारी. कांती अंगावरी फाकत असे. तुम्हाच सांगा म्हणून गोष्टी सांगितल्या आहे त्यांनी. त्यांचे नावे श्री नरसिंह मुनी. ते गोष्टी कानी ऐका. कळी काळास्तव तप्त होऊन आपण असतो गंगाभुवनी. तुम्ही तत्पर असावे भजनी ऐसे सांगा म्हणून कथिले. प्रत्यक्ष पाहिले मार्गात तुम्ही का झाले चिंताक्रांत. पुष्पे येतील जळांत घेऊन निवांत रमावे. नावाडी यानी ऐसे कथिले त्यावरून शिष्य हर्षले. इतकियात गुरुप्रसाद फुले आली प्रवाहात वाहत. ती परम प्रसाद सुमने काढून घेतली शिष्यवर्गाने. मग परतले आनंदाने गुरु ध्यान मनी करीत. सिद्धासी म्हणे नामधारक पुष्पे किती आली प्रसादिक. शिष्य किती होते प्रमुख ते मज सांद्यत सांगावे. सिद्ध म्हणे नामधारक तुवा बली घेतली आशंका. धन्य बा तुझ्या विवेका. होसी साधक समर्थ कोण सांगतो एकाता. श्री गुरु गंगापुरी असता बहुत शिष्य होते गणिता. नाठवती ते समयी ज्यांनी केला आश्रम स्वीकार. ते संन्यासी थोर थोर. तीर्थे इंडाव्या गेले फार. कृष्ण बाळ सरस्वती प्रमुखते. जे शिष्य झाले गृहस्थ केवळ ते आपल्या गृही नांदती सकळ. तारक होते श्री गुरुनाथ प्रबळ. भक्त अपरिमित तारिले. श्री जगद्गुरुच्या समागमी चारी जन होतो आम्ही. साय देवानंदी नरहरी मी श्री गुरुची सेवा करीत होतो. चौघांनी घेतली पुष्पे चार. गुरुप्रसाद वंदिला श्री. ही पहा म्हणून पुष्पे करी घेऊन झडकरी दिधली. चौघांनी चारी पुष्पांसी मस्तके धरले भावेसी. आनंद झाला नामधारकासी. गुरुप्रसाद त्याचे दृष्टी पडला. इति श्री गुरुचरित्रामृत सिद्ध नामधारकासी सांगत. श्री गुरुप्रसाद झाला प्राप्त. द्वि पंचाशतोमध्याय. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती आख्याने सिद्ध नामधारक संवादे प्रसाद प्राप्ती नाम द्वि पंचाशतोमध्याय. ओवी संख्या 61. तुम्हाला जर हे अध्याय आवडले असतील तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त जरूर लिहा. धन्यवाद.